शेताला रासायनिक खत मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना ॲपच्या माध्यमातून बुकिंग करावं लागणार आहे. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या ॲपच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी आगाऊ बुकिंग करावं लागणार आहे. राज्याचा हा पायलट प्रोजेक्ट कोल्हापूरपासून राबवला जाणार आहे आणि उद्यापासून जर तुमचं या ॲपमधून बुकिंग नसेल तर तुम्हाला खत मिळणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. या सगळ्यावर शेतकऱ्यांचं नेमकं काय आहे म्हणणं ते आपण जाणून घेणार आहोत. मग काय सांगाल, ऑनलाईन आता बुकिंग करावं लागणार आहे खत मिळवायला? यामध्ये ज्यांना काही कल्पना नाही असे शेतकरी बिनपिकता शेतीत कर्जबाजारी होतील. आणि सरकारला हेच मला वाटते पाहिजे असं वाटतंय की शेतकरी निकाली लागावे आणि सरकारनं काढून घ्यावी, शेतकऱ्याला कर्जबाजारी करावं, शेतकरी मोकळा व्हावा. ऑनलाईन काय का नोंद द्यायला शेतकऱ्याला वेळ नाही आहे. निसर्गाकडे बघत बघत शेतकरी जगायला आहे, निसर्गाकडे बघत बघत शेतकरी मरायला आहे. आता आत्महत्या किती व्हायल्या आहेत, काय व्हायला आहे ह्याच्याकडे सरकारचं ध्यान नाही आणि सगळं व्यापाऱ्यांची भर करायची आहे असं आम्हाला वाटतं. हे सगळं बंद करावं आणि आहे तसंच ठेवावं ही आमची इच्छा आहे. काय अडचणी येणार आहेत मोबाईल नाही म्हणून? अडचणी आमच्याकडे मोबाईल नाही आहे, आम्हाला त्यातलं ज्ञान नाही आहे आणि असे शेतकरी जवळजवळ 25 ते 30% आहेत. तिथं ऑनलाईन डेटा देखील मिळत नाही आहे. दऱ्यात अजून लोक राहत आहेत आणि अशा दृष्टीनं जर हे केलं तर याचा काय उपयोग होणार नाही आहे आणि शेतकरी मरणार आहेत, आत्महत्या करूनच घेणार आहे. ते सगळं बंद करावे आमची इच्छा आहे. पण खतांचं होणारं लिंकिंग असेल, त्याचबरोबर खताच्या साठ्याची माहिती व्हावी यासाठी हे ॲप आम्ही ॲपच्या माध्यमातून बुकिंग करून घेणार आहोत असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. तुम्हाला पटतंय का हे आणि काय अडचणी येणार आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना? काय विरोध आहे? आम्ही एक मान्य करतो की युद्धामुळे परिस्थिती बिकट झाली. 80% खत हे आयात होतं, हे आम्हालाही मान्य आहे. परंतु ऑनलाईन बुकिंग करायचं आज 15 दिवसांना मला कुठलं खत पाहिजे ते जर गावातल्या दुकानदारावर उपलब्ध नसलं तर ते शेजारच्या 4-6 गावातून बुकिंग करायचं. तो दुकानदार आम्हाला उधार दिलंच कशावर? गावात आमचं क्रेडिट आहे, कायमचं आहे, 20-25 वर्षापासून तो आम्हाला उधार देतो. पर गावचा दुकानदार उधार देणार नाही, शेती आमची पाडणार आहे. दुसरी गोष्ट, शेती घातीवर केली जाते. आज पाऊस पडला तर उद्या पेरणी केली जाते, त्यासाठी खतं लागतात. पाऊस कधी पडेल सांगू शकतं का सरकार? ॲक्च्युली हवामान खातं सांगू शकतं का? सांगू शकत नाही. मग आम्ही खतं बुकिंग कशी करायची? तिसरा मुद्दा, सरकारनं जे गेल्या वर्षी 7 वर्ष झालं आपण ऑनलाईन फेरफार नोंद करतो, पीक नोंदणी करतो. गेल्या वर्षी सरकारनं 25-26ला 2 वेळा मुदतवाढ दिली, कारण ऑनलाईन शेवटी झालंच नाही. शेवटी सरकारनं आदेश काढला तलाट्यांना, तुम्ही बांधावर जाऊनच ते पीक नोंदी करा, कारण सर्व्हर डाऊन झाला. सर्व्हर डाऊन झाला म्हणजे आमची शेती डाऊन करायची का आम्ही? म्हणजे बंदच करायची का? हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. आमचा याला विरोध आहे. आणि प्रयोगशाळा किती करताय? लाईट कपात शेतकऱ्याची, उद्योगधंद्याची करा ना. तुम्ही सगळं थांबवावं. खतं पाहिजे तर कमी असतील तर सांगा, कमी प्रमाणात शेतकरी वापरल, आम्ही ऐकू शकतोय. पण चुकीचं काय तर करायचं आणि शेतकऱ्याला नागवायचं प्रकारे थांबलं पाहिजेत. ह्याला आमच्या जय शिवराय किसान संघटनेचा तीव्र विरोध असणार आहे आणि कायम कोल्हापूर जिल्ह्याची प्रयोगशाळा ही थांबवावी अशी आमची मागणी आहे. तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीनं हे ॲप आता उद्यापासून जर ह्या ॲपमधून बुकिंग नसेल तर खतच मिळणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती? हे जाणीवपूर्वक हे सरकारी षडयंत्र आहे. शेतकऱ्यांचं खरं तर मोठं प्रश्न होतं की खतांचे वाढलेले दर आम्हाला परवडत नाहीत, आम्ही शेती कशी करायची? म्हणजे ऊसाचा दर जो वाढवला त्यामध्ये काही पैशांमध्ये ते दर वाढवल्याचं जाहीर केलेलं होतं आणि खतांचं दर आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या अनुषंगानं त्याचं दर वाढलेलं. आता ज्या वेळेला कृत्रिम टंचाई निर्माण केली त्यावेळेला या दुकानदारांच्यावर, साठेबाजांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं. त्याऐवजी सरकारनं कोल्हापूरमध्ये प्रयोग करायला लागले की आता तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा आणि तुम्हाला मिळेल. म्हणजे रांगेत कुणाला उभा करायला लागल्यात? शेतकऱ्याला उभा करायला लागल्यात. हे सरकारचं किंवा या अधिकाऱ्यांचं टोटल सपशेल या लोकांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं धोरण आहे. कारण व्यवस्थेला जाब विचारू नये, व्यवस्थेला प्रश्न विचारू नये यासाठी लोकांच्या समोर तुटवडा निर्माण करणे ही राजकीय अर्थनीती आहे आणि लोकांवर काय अडचणी येणार आहेत? तांत्रिक अडचणी किंवा काय सांग? नाही, एखाद्या कुटुंबामध्ये अजूनसुद्धा आमच्याकडं जर सगळीकडेच बघितलं तर एकत्र कुटुंब पद्धती आहे किंवा शेती एकाच्याच नावावर आहे, आजोबांच्या नावावर आहे, नातवंड करायला लागले. 10-10 जण मालक आहेत, त्याला पण नावावर एकाचे आहे. तिने कुणाच्या नावानं रजिस्ट्रेशन करणार? म्हणजे त्यानं 10 एकराची रजिस्ट्रेशन करायचं, मला 10 एकराचं खत मागायचं का 1 एकराचं मागायचं, हे पण आम्हाला शक्य नाही. दुसरी बाजू, हे पाऊस कधी पडणार आहे, ऊन कधी पडणार आहे, शेताला घात कधी येणार आहे, हे ऑनलाईनवरती ठरणार नाही. म्हणजे आत्ता आम्हाला वाटतंय की बाबा आज ऊन पडले, आम्हाला करायचं, आज पाऊस लागणार आहे, एखादं खत मारायचं आहे, त्यावेळेला कुठली ऑनलाईन पद्धत वापरणार आणि कुणाकडे मिळणार? त्यामुळे सरकार खरं तर हे पुरवठा करायला सपशेलपणे अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे पुरवठा आपण करू शकत नाही मागणी इतका. त्यासाठी हे वेगवेगळे मार्ग काढून शेतकऱ्यांना डायव्हर्ट करायचं आणि आपलं अपयश लपवायचं हे सुरू आहे. त्यापेक्षा मेक इन इंडियाच्या नावाखाली तुम्ही जे काय आम्हाला सांगितलेलं होतं, आश्वासन दिलेली होती, त्यानुसार शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात खतं मिळावीत. 21वे शतक आहे आणि आम्ही आज भांडाय काय लागलो आहे की आम्हाला खतं द्या, रासायनिक खतं द्या. जग कुठं गेलं?
आणि आम्ही कुठं आहे म्हणजे आमच्या शेतीला शेतकऱ्याला जाणीवपूर्वक अडचणीत ठेवण्याचं हे षडयंत्र आहे. आणि या सरकारनं कुठंतरी एकदा डोळं उघडून बघावं की शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे. अनेक ठिकाणी महिला शेती करणारे आहेत, अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अगदी डोंगराळ भागामध्ये आहेत, त्यांच्या हातात मोबाईल नाही आहेत किंवा हे सगळं ऑनलाईन पद्धतीनं करणं शक्य नाही. किंवा आता जसं ऑनलाईनचं म्हणायला लागल्यात, आता नीटची पेपर फुटी शेतकऱ्यांची पोरं जी काही गेली असतील, आता ते झालं ना, त्यांचा सगळा भावचा उसळला इथं दिसला ना तुम्हाला. ऑनलाईन करायला लागल्यावर काय काय होतंय. त्यामुळे हे ऑनलाईन केल्यानंतर परत एकदा साठेबाजीला याला जोर मिळणार आणि परत हे दुकानदारांच्या हातातच या सर्व यंत्रणा नाड्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ताब्यात गेलेल्या आहेत. याचा आम्ही निषेध करतो आणि हे तात्काळ मागं घ्यावं अशी विनंती करतो. तर पाहिला पण कशा पद्धतीनं कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या या सगळ्या संदर्भात भावना आहेत. खरं तर ॲपमधून हे सगळं बुकिंग करत असताना लिंकिंगला आळा बसेल, त्याचबरोबर खतांच्या उपलब्धतेची माहिती होईल अशा पद्धतीचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला तरी या सगळ्यामध्ये तांत्रिक अडचणी येणार आहेत आणि त्यामुळं पुन्हा एकदा ही सगळी यंत्रणा वितरकांच्या त्याचबरोबर अन्य यंत्रणांच्या हातामध्ये ठेवण्यासाठीच ह्या ॲपचा घाट घातला असल्याचा आरोप देखील या सगळ्या शेतकऱ्यांनी केला आहे. आणि तात्काळ हे जो काही पायलट प्रोजेक्ट राबवला जातो तो थांबवावा अशा पद्धतीची मागणी देखील कोल्हापुरातील शेतकऱ्यांमधून होताना बघायला मिळते. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.